फुलंब्रीच्या भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांना आता आपल्या नवऱ्यासोबतचा फोटो वापरता येणार नाहीये। त्याचं कारण म्हणजे नवऱ्यानं पत्र लिहून फोटो वापरायला बायकोला मनाई केली आहे। हा नवरा म्हणजे अतुल चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता आहे। ते सरकारी नोकरीत असल्याने राजकीय फलकावर त्यांचा फोटो नियमानुसार लावता येत नाही। मात्र काही उत्साही कार्यकर्त्यांनी आमदारांसोबत त्यांचाही फोटो लावला आणि त्यामुळे चव्हाण अडचणीत आले। त्यामुळे बायकोला त्यांनी पत्राद्वारे थेट विनंती केली होती। दरम्यान या दोघांमध्ये नेमकं काय घडलं याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। नवऱ्यानं बायकोला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात स्पष्टपणे सांगितलं की बायको इथून पुढे माझा फोटो वापरायचा नाही। खरं तर नवरा बायकोचा फोटो म्हणजे अगदी सहजच असतं। मात्र नक्की काय झालं? बरं, यातला नवरा म्हणजे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागातला आणि बायको म्हणजे भाजपच्या आमदार फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्या। ही जोडगोळी आपल्यासोबत आहे आणि आता इथं एकमेकांचे फोटो वापरायचे नाही सार्वजनिक जीवनात असं काहीसं यांचं ठरलंय। का हो, बायकोसोबत फोटो आवडत नाही का? नाही, तसं नाही झालं सर। मी एक शासकीय कर्मचारी अधिकारी आहे आणि माझी जबाबदारी येते की मी कोणत्याही शासकीय कार्यक्रम असेल तर ठीक आहे, पण जर राजकारणाचा किंवा राजकीय काही कार्यक्रम असेल तर त्यात मी माझी जबाबदारी पाळली पाहिजे, त्यात नाही दिसलं पाहिजे। तर झालं असं की एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला माझ्या कार्यालयाला की तुम्ही यांचे फोटो पॅनलवर दिसताय, त्यांच्यावर काय कारवाई केली? तर मी म्हटलं ही जबाबदारी येते माझी। त्यांना म्हटलं मला पत्र द्या। त्यांनी मला पत्र दिलं। मी आमदार महोदया ज्या माझ्या सौभाग्यवती आहेत त्यांना मी पत्र लिहिलं की इथून पुढं आपण विनंती करा आपल्या कार्यकर्त्यांना। मी की त्यांना दम दिला नाही, मी विनंती केली किंवा महोदया आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं, त्यांना आवरावं आणि त्यांना माझे फोटो वापरू नये अशी विनंती केली। सांगतील पण आहेत, ते आमदार आहेत, मान्य आहे आम्हाला, पण तुमच्या पत्नी पण आहेत ना, धर्मपत्नी आहेत तुमच्या? नाही, मान्य आहे ते। हे आमचं घरचं नातं हे घरी, पण शासनात काम करत असताना मी माझ्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे, कारण त्यांचं पद हे मोठं येतं। शासन व्यवस्थेत काम करत कायदे मंडळाचे ते सदस्य आहेत आणि त्यांचं पण सन्मान राखला पाहिजे असं माझं मत आहे। तुम्हाला तर म्हणजे अत्यंत वाईट वाटलं असेल नाही असं पत्र नवरा पाठवतोय, कदाचित आयुष्यातलं पहिलंच पत्र आणि तेही असं माझा फोटो वापरू नको? नाही नाही, उलट म्हणजे आता आपली पत्राची ही जी होती संस्कृती आपली ती आता मोबाईलच्या काळामध्ये बंदच पडली होती। आता या निमित्ताने म्हणजे त्यांनी मला पत्र लिहिलं हे नाही, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला, पण यात प्रेमाच्या 4 गोष्टी नव्हत्या हो। तुम्हाला सांगितलं होतं माझा फोटो वापरायचा नाही म्हणून विचारतोय। नाही नाही, तसं पाहिलं तर आमचा बॅनर ह्या विषयालाच विरोध आहे। आम्ही कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की बॅनरबाजी करायची नाही, त्याच्याऐवजी शाळांना वह्या पुस्तकं तुम्ही द्या असा आमचा वाढदिवसाचा एक संकल्प होता। पण ते कार्यकर्त्यांच्यामध्ये बॅनरची स्पर्धा आणि त्यामध्ये सुद्धा मग त्यांनी त्या फोटो पण वापरला, हे म्हणजे याची आम्हाला कल्पना नसताना हे कार्यकर्त्यांच्याकडून झालेलं आहे। त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा ती समज आम्ही दिलेली आहे। नाही, पण नवरा बायकोचा फोटो छान वाटतो ना कुठे बघितल्यावर, पण आता नाही दिसायचंय कुठे? नाही, तो छान वाटतो, पण काय तो विषय वेगळा आहे, कारण त्यांनी जो आमचा जबाबदाऱ्या आमच्या वेगळ्या आहेत। ते शासकीय अधिकारी आहेत, मी राजकीय एका पक्षाचे मी प्रतिनिधित्व करते, त्यामुळे अशा ठिकाणी त्यांचा फोटो नको आहे हे म्हणणं सुद्धा तेवढं। ताई म्हणतायत पहिलंच पत्र पाठवलं मला आणि तेही असं? नाही, अगोदर लग्नपत्रिका पाठवली होती। पत्रामधलं तुमच्या भावना अशा व्यक्त झाल्या पण यावेळेस नाही, त्याबद्दल त्यांनी माफ करावं, पण आता पर्याय नाही की शासनाच्या नोकरीत असेपर्यंत तरी मला तो मर्यादा पाळावीच लागेल। घरात एकत्र मात्र फोटोत आता वेगळे असं काहीच चित्र या निमित्तानं उभं ठाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।